चैत्यभूमीवरील कार्यक्रमातील नाराजी नाट्य प्रकरण वेळेअभावी उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी नाही अशी सूत्रांकडून माहिती समोर येते। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आधीच सांगण्यात आलं होतं असंही सूत्रांकडून समजतंय। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ते मान्य देखील होतं असंही आता सूत्रांनी माहिती दिलेली आहे। चैत्यभूमीवरील कार्यक्रमास वेळेअभावी उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी वेळ देण्यात आली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कार्यक्रमाची वेळ कमी करण्यात आली या संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आलं होतं आणि त्यांना देखील ते मान्य होतं असं सूत्रांकडून कळतंय। चैत्यभूमीवरती मुख्यमंत्री यांचं भाषण झालं, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भाषणाची संधी दिली गेली नाही अशी चर्चा रंगत होती। त्यावरून हे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची ही चर्चा रंगत असताना आता सूत्रांकडून ही माहिती समजत आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात सांगण्यात आलं होतं, आधीच कल्पना दिली होती आणि त्यांना ती मान्य देखील होतं। त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चैत्यभूमीवरती भाषण झालेलं नाही। कार्यक्रमाची वेळ कमी करण्यात आली आणि या संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आलं होतं आणि त्यांना देखील ते मान्य होतं असं आता सूत्रांकडून कळतंय। चैत्यभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री यांना संधी दिली गेली नाही अशी चर्चा रंगत असताना त्याचप्रमाणे हे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भाषण करण्याची वेळ दिली गेली नाही, त्यामुळे नाराज असल्याची सुद्धा चर्चा रंगत असताना आता सूत्रांकडून ही माहिती समोर येते। चैत्यभूमीवरील कार्यक्रमास वेळेअभावी उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी वेळ देण्यात आली नव्हती असं आता सूत्रांकडून समजतंय। तर कार्यक्रमाची वेळ कमी करण्यात आली या संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आलं होतं असंही आता सूत्रांकडून समजत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।